ताई, ही बादली माझ्यासोबत वर घेऊन चला ना, कारण मला एकटीला उचलायला त्रास होतो, राधा म्हणाली. पण तिची नणंद प्रिया तिचे बोलणे ऐकून उलट तिच्यावरच भडकली. अगं वहिनी, आत्तापासूनच तुला एवढा त्रास होतोय तर मग पुढे काय करशील? तू एकटी बाई आहेस का गं, जी गरोदर आहे? सासू शकुंतलाताईंनी हे सगळं ऐकलं आणि त्यांनीही राधाला सुनावलं. त्या म्हणाल्या, अगं ती एकुलती एक नणंद आहे तुझी. तिच्याकडून कामं करून घ्यायला तुला लाज नाही वाटत? आम्ही ही मुले जन्माला घातलीत आणि तुझ्यापेक्षा दुप्पट काम केलंय, पण तेव्हा घरातले कोणीही माझ्या मदतीला आले नाही. तू काय जगावेगळी आई होणार आहेस का? आता कामे केलीस तर तुलाच बाळंतपण सोपे जाईल. शकुंतलाताई बोलतच राहिल्या, पण घरात कुणालाही तिची दया आली नाही आणि त्याचाच परिणाम असा झाला की एके दिवशी राधा पायऱ्यांवरून घसरून खाली पडली. पुढची कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे राजेश, ही महाराणी जास्तच डोक्यावर चढली आहे. तिला तिच्या माहेरी सोडून ये, तेव्हाच हिची अक्कल ठिकाणावर येईल. मीही बघतेच हिचा भाऊ किती दिवस सांभाळतोय हिला. राजेशची पत्नी राधा हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजेशने मान वळून पाहिलं तेव्हा त्याला राधाचे डोळे ओले दिसले आणि त्याला खूप वाईट वाटले. राजेश लगेच त्याच्या आईला शकुंतलाताईंना म्हणाला, ठीक आहे आई, तू म्हणतेस तर मी तिला माहेरी सोडून येतो. राधा माहेरी गेल्यानंतर तू आणि ताई मिळून घर सांभाळालच ना? हे ऐकून शकुंतलाताईंनी राजेशच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि लगेच म्हणाल्या, होय, सांभाळू की. अरे जेव्हा ही नव्हती तेव्हा घरातील कामे कोण करत होतं? मीच ना. तू आजच तिला सोडून ये. हे सगळं ऐकून राधा तिच्या खोलीत गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. तेवढ्यात राधाला कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. राधाने मान वळवली तर समोर राजेश उभा होता. त्याला पाहून राधा रडवेल्या आवाजात म्हणाली, खरंच तुम्ही मला माझ्या माहेरी सोडून द्याल का? राधाचा हा प्रश्न ऐकून राजेशने नजर दुसरीकडे वळवली आणि म्हणाला, हो, तू माहेरी जात आहेस. तुझी बॅग भर आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इकडे येऊ नको. राजेशचे हे बोलणे ऐकून राधा घाबरली. तिचे मन आतून आक्रोश करत होते. ती स्वतःला सावरू शकत नव्हती आणि तिच्या डोळ्यातील पाणी पाहून राजेशचे डोळेही पाणावले. राजेशचे राधावर खूप प्रेम होते, पण जेव्हा त्याने सांगून देखील राधा बॅग भरायला उठली नाही तेव्हा राजेशनेच तिचे कपडे बॅगेत ठेवायला सुरुवात केली. हे पाहून राधाला वाटू लागले की आता नवऱ्याचेही तिच्यावर असलेले प्रेम राहिले नाही. शेवटी आईचे प्रेम बायकोवर भाडे पडले. ती मनात म्हणाली, हेच सगळं तर माझ्या माहेरीही घडते. वहिनीसमोर कुणाचे काही चालत नाही आणि हे सगळं सासूबाईंना माहिती आहे, म्हणूनच कदाचित त्या मला माहेरी पाठवायला तयार झाल्या. मागच्या वेळी वहिनी माझ्याशी जे काही वागली होती तेव्हाच मी ठरवले होते की 1 तासासाठी सुद्धा मी माहेरी जाणार नाही. पण आता हे लोक तर मला किती दिवस, आठवडे, महिने राहायला पाठवत आहेत कोणास ठाऊक. आता मी त्यांना कसं सांगू की माहेरी माझा आत्मसन्मान चिरडला जाईल? खरे तर याबद्दल राजेशला ठाऊक असूनही ते मला पाठवायला निघालेत. बहुधा सासरी देखील माझ्यासाठी जागा उरलेली नाही. राजेशने राधाचे कपडे आणि आवश्यक वस्तू बॅगेत भरल्या आणि म्हणाला, चल राधा, मी तुला सोडून येतो. राधा त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण अजून तर दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे. आधी मला स्वयंपाक बनवू द्या, मग जाऊया. असे बोलून राधाने साडीच्या पदराने डोळे पुसले. पण राजेशने राधाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही दुर्लक्ष केले. त्या क्षणी नवऱ्याचे असे वागणे राधाच्या मनाला धारधार सुरीप्रमाणे टोचत होते. राजेश बॅग उचलत म्हणाला, स्वयंपाकाचे मी पाहून घेईन, तुला काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझ्यासोबत चल. अहो, पण मी काय म्हणते? अरे चा, मी सांगितलं ना तुला चल म्हणून. तू आता काहीही म्हणू नकोस. राधा रडत रडत आपल्या नवऱ्याकडे पाहत होती, पण त्याने पाठ फिरवून सर्व काही बोलून टाकले होते. जणू तिच्या जाण्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. राधाच्या मनात आले की कोणाच्या तरी खांद्यावर डोके ठेवून जोरजोरात रडून घ्यावे, पण तिने स्वतःला सावरले. राजेश पुढे दरवाजात जाऊन म्हणाला, मी बाहेर तुझी वाट बघतोय, पटकन तयार होऊन ये. राजेश गेल्यानंतर राधा मटकन बेडवर बसली आणि रडत विचार करू लागली, लग्न होऊन मी ज्या घरात आले त्याच घरातून मला बेघर केले जात आहे. माझ्या सासूच्या मनात माझा संसार उद्ध्वस्त करायचा डाव तर नसेल ना?
की माझ्या नवऱ्याला दुसरी कोणी आवडली आहे? असे अनेक विचार तिच्या मनात वादळासारखे येत होते. ती ते विचार मनातून झटकून टाकण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने ती तयार होऊन बाहेर आली. सासूने तिला पाहिले आणि लगेच म्हणाल्या, "बघा, कशी लगेच माहेरी जायला तयार झाली. एखादी काळजीची असती तर आमचा विचार करून दुपारचा स्वयंपाक बनवून गेली असती." "ठीक आहे, असू देत. काही दिवसातच हिची अक्कल ठिकाणावर येईल. मला बघूच देत आता. माहेरी हिला किती दिवस ठेवून घेतात ते." हे सगळं ऐकूनही राजेश गप्प राहिला. सासू बोलत असताना राधाने त्याच्याकडे पाहिले आणि विचार करू लागली, हे काहीच का बोलत नाहीत? यांनीच तर मला स्वयंपाक बनवायला मनाई केली होती. मग आता हेच काही बोलत नाही आहेत. या घरात सगळेच माझ्या विरोधात आहेत का? तिला एकीकडे रागही येत होता आणि दुसरीकडे आतून तिचे मन तुटत होते. कारण स्वतःच्या इच्छेविरुद्ध तिला माहेरी पाठवले जात होते. राजेश, चला, असे बोलून पुढे निघून गेला आणि राधाही त्याच्या मागोमाग घराबाहेर पडली. ती गाडीच्या पुढच्या सीटवर बसली. राजेश शांतपणे गाडी चालवत होता, पण संपूर्ण प्रवासात तो तिला एका शब्दानेही बोलला नाही. घर जवळ येऊ लागल्यानंतर राधा हळू आवाजात म्हणाली, "तुम्ही माझ्यापासून दूर का जाताय? मला माहेरी सोडून तुम्ही खरंच राहू शकाल का?" यावर राजेशने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त इतकेच म्हणाला, "आता माहेरी नीट विश्रांती घे." हे ऐकताच राधाचे मन पुन्हा हळवे झाले. ती मनात म्हणाली, हे मला टोमणा मारत आहेत का? ह्यांच्या वागण्यात इतका रुक्षपणा का आहे? असे का वागत आहेत हे माझ्याशी? माझ्या पाठीमागे घरात काही कटकारस्थान तर रचलं जात नाहीये ना? राजेशच्या वागण्याने राधाच्या मनात असंख्य विचार येत होते. इतक्यात राधाचे माहेर आले. राजेशने गाडी थांबवली आणि त्याने राधाला उतरायला सांगितलं. राधाने राजेशकडे एकदा पाहिले आणि उतरताना म्हणाली, "तुम्ही घरात येणार आहात ना?" राजेश म्हणाला, "येतोय, पण फार वेळ थांबणार नाही. तू हो पुढे, मी गाडी लावून येतो." आज राधाला माहेरी येऊनही आनंद होत नव्हता. तिचे मन खूप दुःखी झाले होते आणि तिला काहीच समजत नव्हते की पुढे काय करायचे. ती घरात गेली तर तिचा भाऊ आणि वहिनी चहा पीत गप्पा मारत बसले होते. तिला पाहताच दोघेही खुश झाले. तिची वहिनी मीनाक्षी म्हणाली, "अहो ताई, येण्याआधी फोन तरी करायचा ना. खूप दिवसांनी आलात आणि राजेश भाऊ कुठे आहेत?" मीनाक्षी दरवाजाकडे पाहत होती. तेव्हा राधा म्हणाली, "ते गाडी लावून येत आहेत." तितक्यात राजेश आत आला आणि त्याच्या हातातील बॅग पाहून मीनाक्षीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने त्या दोघांना पाणी दिले आणि चहा करायला स्वयंपाकघरात निघून गेली. तेव्हा राजेश म्हणाला, "तू आत जा आणि वहिनीशी बोल." राधाला आत जावेसे वाटत नव्हते, पण राजेशच्या सांगण्यावरून तिला मीनाक्षीकडे जावे लागले. स्वयंपाकघरात गेल्यावर मीनाक्षीने लगेच विचारले, "ताई, काय हो हे? तुम्ही तर बॅग घेऊन आलात, म्हणजे राहायला आलात का?" राधाने मीनाक्षीच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहत हळू आवाजात उत्तर दिलं, "हो वहिनी, मी काही दिवस राहायला आली आहे." मीनाक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "मी आणि तुमचे दादा बाहेर जाणार होतो फिरायला, पण आता काय करणार? कारण तुम्ही आला आहात ना आणि येण्याची कल्पनाही दिली नाही." राधाला मीनाक्षीचा टोमणा अगदी स्पष्ट समजला होता, कारण मीनाक्षी तशीच होती. तिला राधाचे माहेरी राहणे कधीच पसंत नव्हते आणि हे तिच्या सासूला व्यवस्थित ठाऊक होते. म्हणूनच तर तिला माहेरी पाठवले गेले होते. राधा शांतच राहिली आणि चहा तयार होताच ती मीनाक्षीसोबत चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. राजेश आणि राधाचा भाऊ रमेश दोघेही गप्पा मारण्यात गुंग होते. त्यांना पाहून असे वाटले की राजेशने मुद्दामच विषय बदलला आहे. चहा नाश्ता झाल्यानंतर राजेश म्हणाला, "ठीक आहे रमेश, मी निघतो आता. तुझी ताई काही दिवस इथेच राहील. मी तिला नंतर न्यायला येईन." राजेश निघण्यासाठी उभा राहिला तेव्हा राधाच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून मीनाक्षी म्हणाली, "अहो ताई, तुमच्या डोळ्यातून तर राजेश भाऊंसाठी प्रेम ओसंडून वाहतंय. जर त्यांच्यावर एवढे प्रेम करताय तर मग तुम्ही तिथेच राहायला हवे ना?" आता यावर राधा काय बोलणार होती, कारण तिची इच्छा नसतानाही तिला इथे पाठवण्यात आले होते आणि हे ती कोणाला सांगूही शकत नव्हती. राजेश हलकेसे हसला आणि निघून गेला. राजेश गेल्यानंतर मीनाक्षीने राधाला खोलीत जाऊन आराम करायला सांगितलं आणि ती स्वतः रमेश सोबत तिच्या खोलीत जाऊन गप्पा मारत बसली. राधा बाथरूमसाठी बाहेर आली होती. त्या दोघांमध्ये खूप हळूहळू बोलणे चालू होते. तिला काहीच ऐकू येत नव्हते, पण तिच्या मनात विचार सुरू झाले की मीनाक्षी वहिनी नेहमीप्रमाणे दादाचे कान भरेल
आणि मग माझे इथे राहणे अशक्य होऊन जाईल. पण जर असे झाले तर यावेळी मी परत घरी कशी जाऊ? ज्या पद्धतीने मला इथे पाठवण्यात आले ते तर मी त्यांना सांगूही शकत नाही. बिचारी राधा डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या खोलीत परत आली आणि तिने उशीला आपला साक्षीदार बनवलं. ती थोडा वेळ झोपून गेली. झोपेतून उठल्यावर मीनाक्षी तिला म्हणाली, ताई, तुम्ही इतक्या दिवसांनी आलात. चला, आज आपण बाहेर जेवायला जाऊया. हे ऐकून राधा चकित झाली, कारण मीनाक्षी तिला नेहमी असे भासवत होती की ती त्यांच्या घरी एक ओझे आहे. पण राधा काही बोलली नाही आणि थोड्या वेळाने त्या दोघांसोबत बाहेर गेली. आज कित्येक महिन्यानंतर ती बाहेर आली होती, कारण तिची सासू तिला कधीच राजेशसोबत कुठे बाहेर फिरायला जाऊ देत नव्हती. आणि जर राजेश कधी राधाला बाहेर फिरायला जाऊ म्हणाला तर शकुंतलाताई एखादे काम सांगून तिला थांबवून घ्यायच्या. राधा सासूच्या समोर काहीच बोलू शकत नव्हती. आज मात्र तिने बाहेर जाऊन भरपूर आनंद लुटला. मीनाक्षी तिच्याशी अगदी मैत्रिणीसारखी गप्पा मारत होती. आज राधा इतकी खुश होती की तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. राधाला तिच्या सासरचे तणावपूर्ण वातावरण आठवायला लागले. लग्न झाल्यापासून ती फक्त घरचे कामच तर करत होती आणि त्यातच ती इतकी थकून जायची की तिला स्वतःची शुद्धही राहिली नव्हती. ना तिला दिवसभर केस विंचरण्याची सवड मिळत होती, ना शांतपणे बसून जेवण्यासाठी वेळ मिळत असे. जर ती जेवायला बसली की सासू लगेच तिला काहीतरी काम सांगायची. तिची नणंद प्रिया सतत लक्ष ठेवून असायची की राधा ताटात काय भरून घेते आणि किती खाते. एक दिवस तर सासू म्हणाली होती, अगं, एवढी चपाती भाजी खाऊन काय लठ्ठ होणार आहेस का? सुना बारीकच छान दिसतात. जाड झालीस तर माझ्या राजेशची आई वाटशील, असे म्हणून तिने तिच्या ताटातून चपाती उचलून घेतली होती. हे पाहून राधाचे मन इतके तळमळून गेले की तिला तिच्या आईची आठवण आली, जिने कधीच तिच्या जेवणाचे मोजमाप केले नव्हते. एकदा राजेश बायकोला म्हणाला होता, राधा, तू कशी राहतेस? अगं, आरशात कधी चेहरा बघतेस का? 25शीत सुद्धा 50शीची दिसतेस. त्या दिवशी राधा आरशासमोर उभी राहून स्वतःचा चेहरा नीट पाहू लागली आणि विचार करू लागली, खरंच या घरच्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्यामुळे माझ्या चेहऱ्यावर वेळेआधीच सुरखुत्या पडल्या आहेत. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी राजेश येण्यापूर्वी राधाने थोडा साजशृंगार केला होता. तिला तयार झालेले पाहून सासू ताबडतोब म्हणाली, अगं, हे ग काय? कोणत्या आनंदात तयार होऊन बसली आहेस? हे घर आहे, बाजार नाही. संध्याकाळच्या वेळी नटून थटून बसायला. सासूच्या अशा बोलण्याने राधा अक्षरशः दचकली. ती मनात म्हणाली, ह्या एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल एवढे कडवट बोलूच कशा शकतात? मी जर माझ्या नवऱ्यासाठी थोडी तयार झाले तर यांनी सरळ माझी बाजारातल्या बायकांसोबत तुलना केली. राधाने तरीही तिच्या नवऱ्याला ह्याबद्दल काही सांगितले नाही. असो, काही दिवसांनी राधा गरोदर राहिली, पण तरीही तिच्या कामाच्या ओझ्यात काहीच फरक पडला नाही. तिची नणंद प्रिया तिला नेहमी आदेश द्यायची आणि राधा निमूटपणे सर्व कामे करत राहायची. राधाला दुसरा महिना सुरू होता. एके दिवशी कपडे धुतल्यानंतर ती प्रियाला म्हणाली, ताई, ही बादली जरा माझ्यासोबत वर न्यायला मदत कराल का? आता ह्या अवस्थेत बादली उचलायला त्रास होतोय. हे ऐकताच प्रिया चिडून म्हणाली, काय वहिनी, आतापासूनच त्रास होतोय का तुला? मग पुढे काय होईल? तू काय पहिलीच बाई आहेस का गरोदर होणारी? सासूने हे ऐकताच तीही म्हणाली, अगं, एकुलती एक नणंद आहे ती, आणि तिला कामे सांगायला तुला लाज नाही वाटली? आम्ही ही मुलं जन्माला घातली आहेत म्हटलं, आणि तेव्हा तर मी तुझ्यापेक्षा दुप्पट काम करत होते. घरात सासू आणि नणंदा असताना सुद्धा कोणीच माझ्या मदतीला यायचे नाहीत, आणि तू एक निमताळी. तू काय जगावेगळी आई होणार आहेस का? मग काय? तेव्हा घरात कुणालाही राधाची कीव आली नाही आणि परिणामी एके दिवशी राधा पायऱ्यांवरून घसरून खाली पडली. ती वेदनेने विव्हळत होती, पण कुणीही जवळ आले नाही. डॉक्टरांकडे नेल्यावर समजले की तिचे मूल पोटातच गेले, पण सासूने त्यावरही तिरस्काराचीच प्रतिक्रिया दिली. किती वेळा सांगितले की पायऱ्यांवरून धावत जाऊ नकोस, पण तुला नेहमीच घाई असते. माझा नातू होण्याआधीच मारून टाकलास. राधाची समजूत काढण्याऐवजी सर्वजण तिला दोष देत राहिले. तिला सगळ्यात मोठा धक्का याचा बसला होता. तिला सर्वजण दोष देत असताना राजेश त्यांना काहीच बोलला नाही. तसा तोही बाळ गमावल्यामुळे दुःखी होता. कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे एक दिवस राधाने ठरवले, आता पुरे झाले. ती स्पष्ट म्हणाली की मी ही माणूस आहे, त्यामुळे मलाही आता विश्रांती हवी आहे आणि आता प्रियाला देखील तिच्याबरोबर कामात मदत करावी लागेल. प्रियासाठीही हे उपयोगाचेच आहे.
कारण तिलाही काही दिवसांनी लग्न करून सासरी जायचे आहे. हे ऐकताच सासू संतापली. ती म्हणाली, हे काय, एवढा आराम पुरेसा नाही का? अजून काय हवं तुला? घरात लोक किती आणि कामच किती असतं ग, म्हणून तू इतकी थकतेस? राजेश, तुझ्या महाराणीचा फारच जास्त आवाज वाढतोय बरं का. आईचे बोलणे ऐकून राजेशने राधाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण राधा म्हणाली, आता मी जास्त कामे करणारच नाही. तिच्या अशा हट्टावरून एके दिवशी सासूने घरात मोठा गोंधळ केला आणि ठामपणे सांगितले, प्रिया अजिबात कोणतेही काम करणार नाही. सासरी गेल्यावर तिलाच सगळं करावे लागणार आहे. आणि राजेश, जर तुझ्या बायकोला कामे होत नसतील तर तिला तिच्या माहेरी सोडून ये. जेव्हा हिची वहिनी हिच्याकडून रात्रंदिवस काम करून घेईल तेव्हा समजेल तिला. बघू मग किती दिवस भाऊ हिला घरात ठेवून घेतो. सासूचे हे शब्द अजूनही राधाच्या कानात घुमत होते. आपल्या वहिनीसोबत परत येणारी राधा गाडीत बसून हे सगळं आठवत होती. मीनाक्षीने खांद्यावर हात ठेवून विचारलं, ताई काय विचार करताय? राधा हसून म्हणाली, काही नाही. तिला पहिल्यांदाच वहिनीचे प्रेम मिळत होते, पण तिच्या मनात हा संभ्रम होता. वहिनीच्या अशा प्रेमळ वागणुकीवर आनंद साजरा करावा की सासरी अशा प्रकारे पाठवून दिल्याचे दुःख करावे? तिघेही पुन्हा घरी परतले आणि रात्री झोपी गेले. राधाचे दिवस अशाच तऱ्हेने जात होते आणि तिकडे राजेशच्या घरी अजूनही स्वयंपाकाचा पत्ता नव्हता. प्रिया सरळ म्हणाली, मी स्वयंपाक करू शकत नाही कारण मला स्वयंपाकघरात खूप गरम होते. यावर सासू म्हणाली, मला तर गुडघेदुखीचा खूप त्रास होतोय, त्यामुळे राजेश तूच बाहेरून जेवण ऑर्डर कर. त्या दिवशी राजेशने बाहेरून जेवण ऑर्डर केले, पण अखेर किती दिवस बाहेरचे जेवण खाल्ले जाणार? एके दिवशी राजेश जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेला आणि स्वयंपाकघराची अवस्था पाहून तो स्तब्ध झाला. गॅसच्या शेगडीवर अन्न पडून सुकले होते. भाज्यांची देठं किचन ओट्यावर पडली होती आणि तिथे चमचाही ठेवायला जागा नव्हती. राजेश शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि सोफ्यावर बसला. त्याची नजर ड्रॉइंग रूममधील प्रत्येक वस्तूंवर पडली. प्रत्येक वस्तूवर धुळीचा थर साचला होता. एका कोपऱ्यात फाटलेले कागद पडले होते आणि खुर्चीवर कपड्यांचा ढीग होता. घरात 2 बायका असतानाही घराची ही अवस्था झाली होती. राजेशची आई सोफ्यावर येऊन बसली आणि राजेश म्हणाला, आई, तू घरी जेवशील की बाहेरचे जेवण मागवू? शकुंतलाताईंनी पोटावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाहेरचे जेवण खाऊन माझे पोट खराब झाले आहे. आता मी खिचडी खाईन. राजेशने प्रियाला मोठ्याने हाक मारली आणि तिला आईसाठी खिचडी बनवायला सांगितले. प्रिया म्हणाली, मी काही खिचडी वगैरे बनवणार नाही. बाहेरून काहीतरी ऑर्डर करा. राजेश तिला डोळे वटारून म्हणाला, अगं तुला तुझ्या आईचीही काळजी नाही. तिचे पोट बाहेरचे खाऊन बिघडले आहे. चल गुपचूप आत जाऊन खिचडी बनव. प्रिया स्वयंपाकघरात जाताच ती ओरडली, मी इथे स्वयंपाक कसा करू? सगळी भांडी घाण आहेत. राजेश रागाने आत आला आणि म्हणाला, तू घाण केली आहेस. तूच काहीतरी शिजवले होते आणि ते स्वच्छ केले नाहीस आणि भांडीही घासली नाहीत. राधा असताना घर चकाकत होते. ती गेली आणि तुम्ही लोकांनी घराची अवस्था काय करून टाकली आहे तुम्हीच बघा. आज राजेशचे बोलणे ऐकून प्रिया अक्षरशः सुन्न झाली. राजेश लगेच बाहेर गेला आणि आपल्या आईकडे पाहून म्हणाला, आई, तू म्हणत होतीस ना की राधा माहेरी गेल्यावर तिला अक्कल येईल, पण खरं तर तुम्ही दोघींनी ती गेल्यानंतर एक दिवस तरी घर नीट सांभाळले का? सगळ्या घरात एवढी घाण झाली आहे की ती साफ करताना 2 दिवस जातील. अगं जनावरं सुद्धा स्वच्छ जागा बघून बसतात आणि तुम्ही तेव्हा मोठ्या आवेशाने म्हणत होतात ना की आम्ही दोघी मिळून सगळं सांभाळू. आता कुठे गेले तुमचे ते सगळे बोलणे? मुलाच्या बोलण्याने राजेशच्या आई शकुंतलाताईंचा चेहरा उतरून गेला. त्यांना काहीच उत्तर देता येईना. तेवढ्यात प्रिया तिथे आली आणि म्हणाली, दादा, लगेच वहिनीची तरफदारी करण्याची गरज नाही. राजेशने लगेच तिला एक कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाला, बास कर आता. पुढे काही बोललीस तर याद राख. प्रिया, हे सगळं तुझ्यामुळेच होतंय, कारण आईने तुला डोक्यावर बसवले. राधा काय म्हणाली होती? एवढेच ना की तिला कामात थोडी मदत केली जावी. जे काम तुम्ही दोघी करू शकत नाही ते ती एकटी करत होती. खरे तर तुमचीच अक्कल ठिकाणावर आणण्याची गरज आहे, राधाची नाही. ती तिच्या माहेरी खूप सुखात आहे आणि मला नाही वाटत की आता तिला परत इकडे येण्याची इच्छा असेल. राजेशचे हे बोलणे ऐकून शकुंतलाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्या लगेच म्हणाल्या, नाही बाळा, सुनबाईला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन ये. घरात साठलेल्या धुळीमुळे मला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. सगळीकडे धूळ साचली आहे. हवे तर मी तिची माफी मागेन. तू बरोबर बोलतोयस, माझीच चूक आहे. मीच प्रियाला डोक्यावर चढवून ठेवले आहे. हे बघ प्रिया, आता तुला तुझ्या वहिनीची घरकामात मदत करावी लागेल.
राजेश, तू पटकन जाऊन माझ्या सुनबाईला घेऊन ये. मी वचन देते, मी यापुढे तिला कधीच कसलाच त्रास देणार नाही. राजेश काहीही न बोलता खोलीत निघून गेला. 2 दिवस झाले पण राजेश काही राधाला आणायला गेला नाही. त्यामुळे शकुंतलाताई पुन्हा आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, मला वाटते की आता माझी सून आल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. मला माफ कर, पण तू फक्त तिला घेऊन ये. यावेळी बोलताना शकुंतलाताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्या आपल्या मुलाची माफी मागू लागल्या. राजेश दुसऱ्या दिवशी राधाला आणायला गेला. इतक्या दिवस वेळेवर जेवण आणि झोप घेतल्यामुळे राधाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. पण तिचे डोळे अजूनही उदास होते, जणू काही वाट पाहून थकले होते. जेव्हा राजेश राधाच्या माहेरी पोहोचला तेव्हा त्याला पाहून राधाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. राजेश तिला म्हणाला, राधा, चल, मी तुला न्यायला आलोय. तेव्हा तिने पटकन तिची बॅग भरली आणि राजेश सोबत जायला निघाली. तेव्हा तिची भाऊजाई म्हणाली, ताई, तुमचे पती खूप चांगले आहेत. ते आम्हाला बोलून गेले होते की तुमची व्यवस्थित काळजी घ्यावी. ताई, मला माफ करा. याआधी मी तुमच्याशी वाईट वागले होते. तुमच्या भावाने मला समजावले आणि मला तेव्हा जाणीव झाली की मी ही 2 भावांची बहीण आहे. ती मीनाक्षीला म्हणाली, वहिनी, झालं गेलं विसरून जा. आता आपण दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या आहोत ना, मग कडवट आठवणी अजिबात काढू नकोस. असे बोलून दोघी नणंद भावजया एकमेकांना मिठी मारली. भाऊ आणि भावजयचा निरोप घेऊन राधा राजेश सोबत सासरी जायला निघाली. काही वेळात ती तिच्या घरी पोहोचली. सोनेला आलेले पाहून शकुंतलाताई उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी तिला मिठी मारली. तेवढ्यात प्रिया तिथे आली आणि म्हणाली, वहिनी, मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले. मला माफ कर. ह्या घराला आणि आम्हा सर्वांना तुझी गरज आहे. तू गेल्यानंतर आम्हाला तुझी खरी किंमत कळली. शकुंतलाताईंनी देखील आपल्या सुनेची माफी मागितली आणि म्हणाल्या, सुनबाई, आजपासून तू मला सासू नाही तर आई समज. मी तुला आता आईचे प्रेम देईन आणि प्रियासुद्धा तसेच करेल जसे तू सांगशील. शेवटी तिलाही आज ना उद्या सासरी जायचे आहे. सासूचे बोलणे ऐकून राधाचे डोळे पाण्याने भरले. सासूच्या आणि ननंदेच्या वागण्यात झालेला बदल पाहून राधा खूप खुश झाली. माहेरी घालवलेले क्षण तर खूपच सुंदर होते आणि आता सासरीही माहेरसारखेच आनंदी वातावरण होते. कारण सासू आणि नणंद तिच्यासोबत प्रेमाने बोलत होत्या, मिळून मिसळून काम करत होत्या. खरेच आज फक्त राजेशच्या समजूतदारपणामुळे घराचे वातावरण सुखदायी झाले होते. मित्रांनो, स्त्री ही सून, बायको आणि आई याच चौकटीपुरती मर्यादित नसते, तर ती एक व्यक्ती असते. तिचा सन्मान होणे हे फक्त कर्तव्यच नाही तर आपली संस्कृती आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.